नमस्कार. मी विशाल लाहोटे. आय एम अ फाउंडर ऑफ ट्रेकॅम्प. यावर्षी आम्ही वेळासाठी 3 बॅचेस नेल्या आणि वेळास टर्टल फेस्टिवलला भेट दिली. वेळास टर्टल फेस्टिवल तसं नाव ऐकलं आपल्याला नजरेसमोर येतात ते छोटे-छोटे टर्टल जे आपण बघतो व्हिडिओमध्ये टोपलीमध्ये घेऊन त्यांना समुद्राकडं सोडलं जातं आणि ते जस्ट जन्मलेले जीव झेप घेतात त्या समुद्राकडे आणि त्याच्यामध्ये सामावून जातात. हे जरी दिसतं खूप छान आणि मनमोहक आणि भावनिकदृष्ट्या आपल्याला जोडतं, तरीसुद्धा हे जे कॉन्झर्वेशन आहे टर्टलचं, ऑलिव्ह रिडले टर्टलचं, ह्याच्यासाठी मागे प्रचंड मेहनत घेतली जाते. हे कॉन्झर्वेशनची सुरुवात कधी झाली? या कॉन्झर्वेशनची गरज का पडली? आणि हे कॉन्झर्वेशन का महत्त्वाचं आहे? हे आपल्याला वेळासला गेल्यानंतर मोहन उपाध्याय सर समजून सांगतात. रोज येणाऱ्या सगळ्या पर्यटकांसाठी संध्याकाळी 1 तास ते पूर्ण स्पीच देतात आणि ते खूप नॉलेजेबल स्पीच आहे. अक्षरशः आपले डोळे उघडणारं ते स्पीच असतं. आणि हे संपूर्ण स्पीच मी ज्यावेळेला आत्ता वेळासला गेलो होतो, त्यावेळेला रेकॉर्ड केलं होतं आणि तेच स्पीच आत्ता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या व्हिडिओनंतर एक 48 ते 50 मिनिटाचं ते स्पीच आहे मोहन उपाध्याय सरांचं. ते नक्की ऐका आणि मग मात्र हे स्पीच ऐकल्यानंतर माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही टर्टल फेस्टिवलसाठी जा. तुम्हाला वेळास टर्टल फेस्टिवलमध्ये गेल्यानंतर त्या ऑलिव्ह रिडले बेबी टर्टल्सला ज्यावेळेला बघाल, त्यावेळेला तुमचा दृष्टिकोनच बदललेला असेल. हॅट्स ऑफ या सगळ्या स्वयंसेवकांसाठी, की जे या कन्झर्वेशनसाठी खूप डेडिकेशननी काम करतात आणि आपल्यासारखे पर्यटक तिथं जातात, त्यांनासुद्धा ते एक सुजाण पर्यटक बनवण्यासाठी खूप मोलाची भूमिका निभावतात. जास्त वेळ घेत नाही. आता मी मोहन उपाध्याय सरांचं स्पीच इथे सुरू करतोय. तर नक्की बघा आणि हे सगळ्यांना शेअर करा नॉलेज. धन्यवाद. चिपळूणला एक संस्था आहे सह्याद्री निसर्ग मित्र, ज्याची आत्ता आपण पहिली फिल्म पाहिली. तर ही संस्था 1992 सालापासून कोकणामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या प्राणी किंवा पक्ष्यांचं संरक्षण संवर्धनाचं काम स्थानिक लोकांना एकत्र घेऊन करते. त्यावेळेला म्हणजे 2002च्या आधी पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड, ज्याला कोकणातलं प्राईड म्हटलं जातं, हा फक्त किनारपट्टीच्या भागांमध्ये आढळणारा एक मोठा पक्षी. जर त्यांनी पंख उघडले तर त्याचा विंगस्पॅन 7 फुटाचा असतो आणि तो जास्त करून घरटं हा समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या उंच सुरूच्या झाडांवरती किंवा आंब्याच्या झाडावरती करतो. त्याच्यामुळे त्याचे घरटी जर शोधायची असतील तर वाळूवरती समुद्र किनाऱ्यावरती फिरायला लागतं. तर 2002मध्ये त्या पक्षाची संख्या किती आहे, किती प्रमाणात किती संख्येने त्याची घरटी आहेत महाराष्ट्र किनारपट्टीवरती, याचा अभ्यास करायला अख्ख्या समुद्र किनारपट्टीवरती संस्थेची माणसं फिरत होती. त्यांनी डहाणू, पालघर, रायगड हे सगळे जिल्हे पालथे घातले आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबईकडून येताना वेळासचा पहिला किनारा लागतो. रत्नागिरीतल्या ह्या वेळासच्या किनाऱ्यावर रात्रीच्या वेळेला किनाऱ्यावरती फिरत असताना किंवा सकाळच्या वेळेला किनाऱ्यावर फिरत असताना त्यांना अंड्याची रिकामी टरफलं किंवा सालं मिळाली. तर त्यांनी गावात बऱ्याच जणांकडे चौकशी केली की नक्की ही अंड्याची जी रिकामी सालं आहेत ही कुठल्या पक्षाची, कुठल्या रेप्टाईल्सची आहेत का, कारण संख्येने ती बरीच होती. तर सुरुवातीला कोणीच काही बोललं नाही. तुम्ही पहिल्या फिल्ममध्ये पाहिलं असतील, एक आजोबा होते जे काठीने माप घेत होते. त्यांचं नाव गोपीनाथ महाडिक. ते आत्ता 86 वर्षाचे आहेत आणि ते माझे फील्डवरचे गुरु आहेत. त्यांनी त्याच पहिल्या फिल्ममध्ये नंतर माहिती द्यायला एक सर होते, भाऊ काटदरे. हे माझे गुरु, ज्यांनी मला आज इथपर्यंत आणून ठेवलं आहे की मी ह्या समुद्री कासवाची माहिती देऊ शकतो किंवा समुद्री कासवाचं काम महाराष्ट्र राज्यासाठी वनविभागासाठी मी करू शकतो आहे. गोपीनाथ काकांनी भाऊ काटदरेंना सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की समुद्रातनं दिवाळीनंतर कासवं बाहेर पडतात आणि कोरड्या वाळूवरती अंडी घालतात, पण आम्ही गावातली लोकं ही अंडी चोरून खातो. तेव्हा भाऊंच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, लोकांना ह्या कासवाबद्दल काही माहिती दिसत नाही आहे आणि त्यावेळेला संस्थेलाही फारशी ह्या कासवाबद्दल माहिती नव्हती. पण एक वेगळा प्राणी इथे येतो आणि त्याची अंडी खाऊन त्याची संख्या भविष्यातली हळूहळू कमी होणार आहे हे संस्थेच्या लक्षात आल्यानंतर भारताच्या किनारपट्टीवरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिथे समुद्री कासव संरक्षण संवर्धनाचे उपक्रम चालतात तिथे त्यांनी वेगवेगळ्या संस्थांना संपर्क केले. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती ओरिसा राज्यामध्ये दक्षिण फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. गेली 45-50 वर्ष ही संस्था समुद्री कासवाच्याच ऑलिव्ह रिडले प्रजातीवरती संशोधनात्मक काम करते. त्यांच्याकडून ह्या समुद्री कासवाची माहिती घेतली आणि गावात येऊन जनजागृतीसाठी पहिल्यांदा ग्रामपंचायतीमध्ये एक सभा आयोजित केली गेली आणि तिथे लोकांना ह्या समुद्री कासवाबद्दलची माहिती पुरवली आणि लोकांकडनं माहिती घेतली गेली. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती
साधारण 60 गावांमध्ये त्यावेळेला काम सुरू केलं. पण त्याच्यासाठी एक क्वेश्चनियर किंवा प्रश्नावली तयार केली गेली आणि प्रत्येक गावामध्ये सह्याद्री निसर्गमित्रचे व्हॉलेंटियर फिरायला लागले की त्यांनी गावातल्या लोकांकडनं ह्या समुद्री कासवाबद्दल किती माहिती आहे त्याची माहिती गोळा करायला सुरुवात केली. तर बऱ्याचशा गावांमध्ये जे वेळासमध्ये सुरू होतं तेच चित्र दिसलं की दिवाळीनंतर थंडीच्या काळामध्ये समुद्री कासवं जी किनाऱ्यावरती अंडी घालायला येतात तर ती अंडी चोरून खाल्ली जातात, नाहीतर विकली जातात. संस्थेच्या हे लक्षात आल्यानंतर जो क्वेश्चनियर तयार केल्या होत्या त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण ॲड केलेले होते की ज्याच्यातनं स्थानिक माणसांकडनं आपल्याला ती लोक हे असं का करतात याबद्दलची माहिती मिळेल. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने कळल्या. एक की ह्या समुद्री कासवाचं अख्खं आयुष्य पाण्यामध्ये असतं, वाळूवरती येऊन ते अंडी का घालतं. तर एक पारंपरिक ज्ञान जे आपण म्हणतो ना की पिढ्यानपिढ्या आपल्याला एक ज्ञान दिलं जातं, तर त्याच्यामध्ये असं ज्ञान दिलं गेलं होतं की ज्याच्यामध्ये समुद्री कासवाची वीण ही वाळूवरती का होते तर त्याची अंडी माणसांनी किंवा त्याच्या नैसर्गिक प्रेडिटर्सनी खावीत म्हणून. आणि बऱ्याच गावातल्या लोकांनाही माहिती होतं किंवा आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की समुद्री कासव हे विष्णूचा दुसरा म्हणजे कुर्मावतार आहे. मग समुद्रातना इतके महासागर फिरून हे समुद्री कासव एवढी मेहनत घेऊन किनाऱ्यावरती येतं म्हणजे विष्णूचा अवतार किनाऱ्यावर येतो अंडी घालायला आणि माणसांनी किंवा कोल्ह्या कुत्र्यांनी ती खावीत म्हणून ते इथपर्यंत येतं आणि आपण जाऊन जर ती अंडी नाही खाल्ली तर विष्णूच्या अवताराचा अपमान आहे. त्याच्यामुळे आवर्जून लोक किनाऱ्यावर जाऊन बसायचे आणि ही अंडी चोरायचे. दुसरी माहिती अशी बाहेर पडली होती की ह्या अंड्यांमध्ये जीव असतो हेच गावातल्या लोकांना माहिती नव्हतं, की ह्याच्यामध्ये कुठलाही जीव जन्माला येत नाही ही एक चुकीची समज किंवा धारणा लोकांमध्ये होती आणि त्याच्याचमुळे आवर्जून किनारपट्ट्यांवरती लोक जायचे, अंडी चोरायचे आणि खायचे. बरं, चोरल्यानंतर सुद्धा किंवा चोरण्याची पद्धत कशी होती. आत्ता तुम्ही दोन्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल की वाळूत अंडी पडताना त्या खड्ड्यात दिसत होती. तशी खरं तर किनाऱ्यावरती मादी कासव जर दिसली तर अंडी पडताना कधीही दिसत नाहीत. वाळूच्या सरफेसवर मादी असते, तिच्या खाली ती 1 ते 1.5 फुटाचा खड्डा तयार करते आणि त्याच्यात एका वेळेला साधारण 80 ते 150 पर्यंत अंडी घालते. मी माझ्या 21 वर्षाच्या अनुभवामध्ये 186 अंडी एका मादीची गोळा केलेली आहेत. गोपीनाथ काका सांगतात की ते ज्या वेळेला शाळेत होते त्यावेळेला त्यांनी एकेका मादीची 200-250 अंडी गोळा केलेली आहेत. काळ जसा बदलला किंवा आपण जे म्हणतो वातावरणीय बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग सारख्या गोष्टींमुळे कदाचित अंडी घालण्याच्या यांच्या संख्येवरती कुठेतरी परिणाम झाला असावा असं आपल्या लक्षात येतं. पण ह्या खड्ड्यामध्ये अंडी पडताना ही आपल्याला कशी दिसली तर त्यावेळेला जे कोणी पोचर्स होते किंवा अंडी चोरणारे होते, मादी किनाऱ्यावर आल्यानंतर साधारण भरती रेषेच्या पलीकडे 50, 100, 200 किंवा 400 मीटरपर्यंत बाहेर पडू शकते आणि कोरड्या वाळूमध्ये एखादा चांगली जागा बघून तिथे खड्डा तयार करते. तो खड्डा चांगला म्हणजे कसा की त्या खड्ड्यामध्ये कुठलेही काटे नसावेत, काड्या नसाव्यात, कुठलाही कचरा नसावा, कारण ह्या समुद्री कासवांमध्ये पालकत्व नाही. त्याच्यामुळे एकदा अंडी घातली की त्या अंड्यांचं काय होतं हे बघायला ती मादी येत नाही. पण जोपर्यंत तिला खात्री होत नाही की माझी अंडी इथे सुरक्षित आहेत तोपर्यंत ती कधी अंडीसुद्धा घालत नाही. असा एकदा खड्डा मिळाला आणि तिने खड्ड्यामध्ये अंडी घालायला सुरुवात केली की ती एक मोठा श्वास घेते, डोकं वर करते आणि डोकं खाली सोडून देते. गावातल्या लोकांना हे कळायचं की लांब बसून राहायचे मादी येते तोपर्यंत, कारण पालकत्व नसल्यामुळे किनाऱ्यावर जरा जरी कुठली हालचाल झाली त्याची व्हायब्रेशन्स तिला जर मिळाली तर अंडी न घालता माद्या परत जायच्या. त्याच्यामुळे गावातली लोक तिच्यापासून एक सेफ डिस्टन्स मेंटेन करून थांबायचे आणि तिने अशा प्रकारे पहिल्यांदा श्वास घेऊन डोकं सोडलं की मग तिच्या जवळ जायचे. तिच्या बरोबर मागच्या बाजूला बसून ते मागना वाळू काढायचे आणि जो खड्डा दिसायचा ज्याच्यामध्ये अंडी पडायची तिथे सरळ पिशव्या धरायचे. सगळी अंडी त्या पिशवीमध्ये पडायची आणि आम्ही थोडीशी त्याचं व्हिडिओ शूट करण्यासाठी तीच एक शक्कल वापरली. ती वाळू काढली आणि मग त्याचं आपल्याला शूट करता आलं. पण असं किनाऱ्यावरती अंडी पडताना कधीही दिसत नाहीत. ती पिशवीमध्ये अंडी पडली आणि नंतर तिचे मागचे पंख तिने एकदा हलवायला सुरुवात केली हळूहळू की लोकांना लक्षात यायचं की आता हिची अंडी घालण्याची प्रक्रिया थांबणार आहे. ती पिशवी काढायची, त्याला गाठ मारायची, घरी घेऊन यायचं. घरी आणल्यानंतर ती घराच्या आतमध्ये कधीही अंडी आणलेली नाहीत. का? कारण विष्णूचा अवतार आहे. मग ती अंडी शिजवायची कुठे, त्याचं ऑमलेट बनवायचं कुठे, तर घरच्या मागच्या बाजूला अंगणामध्ये एखादी चूल मांडायची आणि त्या चुलीवरती जी भांडी ह्याचं ऑमलेट करायला वापरू ती भांडी घरात कधीही वापरली गेली नाहीत. कारण मी म्हटलं तसं विष्णूचा अवतार आहे. बरं, जे कोणी ती अंडी खाईल जोपर्यंत तो आंघोळ करत नाही तोपर्यंत त्याला घरात सुद्धा कधी घेतलं जायचं नाही. कारण पाप केलंय तर ते धुवायला पाहिजे. लोक इथे स्वतःलाच धुवायची आणि मग त्याच्यानंतर घरात यायची. पण वर्षानुवर्ष अंडी खाणं काही कोणी थांबवलेलं नव्हतं आणि हे फक्त ह्या गावापुरतं मर्यादित नव्हतं, तर प्रत्येक किनारपट्टीवरती ते होतं. दुसरी धक्कादायक गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की रत्नागिरी शहर पासून सिंधुदुर्गपर्यंत जो साऊथचा सगळा भाग आहे
तिथे मादी कासव अंडी घालत असताना लोक थांबायची, तिची अंडी चोरायची. पण अंडी घालून झाल्यानंतर मादी जेव्हा परतीच्या प्रवासाला लागायची, त्या मादीला उलटं केलं जायचं आणि तिलाच कापून तिचं मटण विकलं जायचं. म्हणजे जिथे मासे विकले जातात अशा मच्छीच्या बाजारामध्ये टर्टल मीट नावानी अंड्यांबरोबर ही समुद्री कासवाचं मटणसुद्धा विकलं जायचं. ह्या पद्धतीमुळे एक तर अंडी किनाऱ्यावरती कधी सुरक्षित राहिलीच नाहीत आणि त्या अंड्यांना घालायला येणाऱ्या ज्या माद्या होत्या त्यांचीही संख्या झपाट्याने कमी व्हायला लागली. आणि म्हणून खरं तर हे संरक्षण संवर्धन करणं गरजेचं होतं. कारण त्याच्यात दुसरा भाग असा होता की माणसाला जर ह्या चित्रातून आपण बाजूला केलं तर नैसर्गिक प्रेडिटर्स जे आहेत, म्हणजे किनाऱ्यावर फिरणारे काही कुत्रे असतील, काही कोल्हे असतील किंवा रानडुकरं असतील, हे वासावरती ओळखतात की त्या मादीने अंडी कुठे घातलेली आहे. आता तुम्ही जे फिल्म पाहिलीत त्याच्यामध्ये तुम्हाला अंडी पडताना दिसली, पण त्याचबरोबर एक स्त्राव किंवा एक लिक्विड पडत होतं. ते लिक्विड खरं तर ही अंडी उबण्यासाठी जो उबवणीचा काळ लागतो 45 ते 55 दिवसांचा, हा एक ॲव्हरेज काळ आहे. त्याच्यामध्ये जर थंडी जास्त असेल तर 60 ते 65 दिवससुद्धा अंडी उबायला लागतात. आणि आत्ता जी हीट तयार होते या उष्णतेच्या दिवसांमध्ये 45 ते 47 दिवसात ही अंडी उबतात. पण ह्या एवढ्या उबवणीच्या काळामध्ये त्या अंड्यांना बुरशी न लागू देणं हे महत्त्वाचं काम ते लिक्विड करतं. आणि त्याच लिक्विडच्या वासावरती नैसर्गिक प्रेडिटर्स जे तिचे आहेत, कोल्हे, कुत्रे असतील, रानडुकरं असतील, ते तो खड्डा उकरतात. जिथपर्यंत त्यांचं तोंड पोचेल तिथपर्यंतची अंडी खातात. अंडी खाऊन झाल्यानंतर हे काही त्याचे पालक नाहीत, त्याच्यामुळे ते पुन्हा मादीसारखं अंडी घालून झाल्यावर वाळूनी तो खड्डा भरायचा, स्वतःच्या शरीराचा दाब द्यायचा, 360 अंशामध्ये वाळू उडवायची, ही सगळी प्रक्रिया मादी कासव करतं. ते न करता तसाच खड्डा उघडा ठेवून हे प्राणी निघून जातात. आता जी कुठली अंडी खाली उरलेली असतील त्यांना कायम हवा लागते, हवेशी संपर्क येतो आणि ती अंडी उबण्यासाठी जे तापमान लागतं ते कधीच तिथे तयार होत नाही. पर्यायाने अंडी खाऊन जी संपलेली आहेत ती आणि ज्या अंड्यांना हवा कायम लागली ती, त्याच्यातनं एकही पिल्लू जन्माला येत नाही. आता आपण असं समजूया की माणूस तिथे नाही आहे, प्रेडिटर्ससुद्धा नाही आहेत. एक मादी येते, अंडी घालते, उबवणीचा काळ पूर्ण होतो आणि स्वतःहून पिल्लं वाळूतनं वर येतात. आज तुम्ही काही पिल्लं पाण्यात जाताना बघितलीत. ही पिल्लं आज जन्मलेली नव्हती. अंड्यामधून बाहेर आल्यानंतर वाळूतनं पूर्ण वर येण्यासाठी ह्या पिल्लांना 3 ते 4 दिवस जातात. याच्यामध्ये बाकीच्या अंड्यांना बाजूला करणं, जसं अंड्यातनं पिल्लू बाहेर येतं त्या अंड्याचं कवच आक्रसतं, त्याच्यामुळे हळूहळू वाळूत खाली जागा तयार व्हायला लागते आणि वरची कोरडी वाळू खाली जाते आणि वरती एक खड्डा तयार होतो. पण त्या खड्ड्यामुळे वाळूचं प्रेशर त्या पिल्लाला जाणवतं आणि तिथे त्याची मेहनत सुरू होते की बाकीच्या अंड्यांना बाजूला करून सरफेसपर्यंत पोहोचणं. पण इथेच जसं त्याला 3 ते 4 दिवस जातात त्याच वेळेला त्याच्या पंखांना अर्धं बळ येतं की ते व्यवस्थित पाण्यापर्यंतचा प्रवास करू शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक पिल्लू अंड्यातनं बाहेर आलं की ते सरफेसपर्यंत पोहोचेलच असं नाही, कारण निसर्गाचा नियम आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट. काही पिल्लं अंड्यातनं बाहेर येऊन तशीच खड्ड्यामध्ये राहतात कारण ती जगायला सक्षम नसतात, त्याच्यामुळे ती वरपर्यंत येऊ शकत नाही. समजा रात्रीच्या वेळेला ती पिल्लं वर आली आणि पाण्यापर्यंतचं अंतर ते कापत असतील किंवा सरपटत जात असतील तर रात्री किनाऱ्यावरती काही खेकडे ॲक्टिव्ह असतात ज्यांना घोस्ट क्रॅब असं म्हटलं जातं. हे खेकडे ह्या पिल्लांना उचलून नेतात, मारतात आणि खातात. सकाळची वेळ असेल तर खेकड्यांबरोबर हवेत उडणारे काही पक्षी असतात ज्याच्यामध्ये कावळे असतील, ब्राह्मणी घार असेल किंवा सीगल्स नावाचे पक्षी त्यावेळेला मायग्रेट होऊन येतात. हे पक्षी ह्या पिल्लांना खातात. पण पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड म्हणजेच व्हाईट बेलिड सी ईगल ह्या पिल्लांना काहीही करत नाही, हे आजपर्यंत आम्ही पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने ही जी पिल्लं उरली आणि पाण्यापर्यंत गेली, पाण्यात ज्यांचा प्रवास सुरू झाल्यानंतर पाण्यामध्ये मोठे मासे त्यांना खातात. त्यांच्या तोंडून जी काही पिल्लं उरतील ती हळूहळू मोठी व्हायला सुरुवात होते. पण पिल्लं एकदा मोठी व्हायला लागली की सुरुवातीला ती पिल्लं पाण्यात जाईपर्यंत, म्हणजे आता मी सांगितलं तसं की पिल्लाला वाळूत वर यायला 4 दिवस लागतात. पुढे 4 दिवस ते पिल्लू प्रवास करतं पाण्यामध्ये. 8 दिवस हे पिल्लू जिवंत राहील इतका योग त्याच्या पोटामध्ये त्यावेळेला असतो. त्याच्यामुळे कुठलंही पिल्लू एकदा वाळूत वर आलं की त्याला तिथे व्यवस्थित तयार होईपर्यंत फक्त ठेवलं जातं, म्हणजे पंख हलवून ते चांगलं चालू शकेल किंवा सरपटू शकेल तोपर्यंत. त्याच्यानंतर लगेच त्याला पाण्याच्या जवळ ठेवलं जातं कारण त्यांनी लगेच घरी जाऊन त्याचा पुढचा प्रवास करायचा असतो. पण तो 4 दिवसाच्या प्रवासानंतर ही पिल्लं पुढची 8 वर्ष कुठे जातात, काय करतात, काय खातात, हा जगभरात अभ्यास झालेला नाही आहे. त्याच्यामुळे त्या 8 वर्षाच्या काळाला लॉस्ट पिरियड असंच नाव आहे. 8 वर्षानंतर अचानक एवढी काही पिल्लं किनाऱ्यावरती मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये वगैरे सापडलेली आपल्याला आढळतात. आणि त्याचनंतर पुन्हा एकदा त्यांच्या समोर येतो तो त्यांचा दुसरा शत्रू म्हणजेच माणूस. मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये अडकून छोटी पिल्लं असतील, मोठी कासवं असतील, ही अडकून मरतात. कारण आत्ता ज्या पद्धतीचं फिशिंग होतं, ट्रॉलर नेट ज्याला आपण म्हणतो
की जे 8-8, 10-10 तासासाठी पाण्याखाली जाळी लावली जातात, तर ही समुद्री कासवं ठराविक वेळांनंतर पाण्यातनं आपलं डोकं बाहेर काढून आपल्यासारखंच हवेत श्वास घेतात आणि पुन्हा डाईव्ह करतात. सुरुवातीच्या काळामध्ये ही पिल्लं काही सेकंदात पाण्यातनं डोकं वर काढतील आणि श्वास घेताना दिसतील. जशी जशी ह्यांची स्ट्रेंथ वाढते तसं 2 तास, 3 तास, काही वेळेला 7 ते 8 तासापर्यंत ते पाण्याखाली राहून झोपूसुद्धा शकतात आणि त्याच्यानंतर वरती येऊन श्वास घेऊ शकतात. पण ट्रॉलर नेट जर 8 तासापेक्षा जास्त लागले तर त्यांना पाण्याच्या सरफेसपर्यंत पोहोचता येत नाही. त्याच्यामुळे गुदमरून ही कासवं मरतात. त्याचबरोबर मच्छीमारांच्या बोटीला आपटून त्यांच्या पाठीला तडे जाणं, मच्छीमारांच्या बोटीला जे इंजिन असतात त्याला खाली जे फॅन्स असतात त्या फॅनच्या जवळपास संपर्कात कुठेतरी आले तर त्यांचे पंख म्हणजे फ्लिपर्स कापले जातात. अपंगत्व आल्यामुळे अन्नाचा शोध घेता येत नाही. उपासमारीमुळे ही कासवं मरतात. आपण ऐकलं असेल की काही वेळेला तेलवाहू जहाजं पाण्यामध्ये जातात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. अशा वेळेला ते ऑइल टँकर जर लीक झाले तर पाण्यामध्ये तेलाचे तवंग पसरतात. आणि मी आत्ता म्हटलं तसं की समुद्री कासवं हवेमधनं श्वास घेतात. जेव्हा ते डोकं बाहेर काढून श्वास घेण्याचा प्रयत्न करतं आणि दीर्घ श्वास घेतं, अशा वेळेला ते सगळं ऑइल त्याच्या नाकामध्ये जातं आणि गुदमरून ही कासवं मरतात. गेले काही वर्ष आपण शासनाकडनं ऐकतोय की प्लास्टिकचा वापर टाळा. समुद्री कासवाचं आवडतं खाणं हे जेलीफिश आहे. याच्यामध्ये 7 प्रजाती एकूण जगभरात समुद्री कासवांच्या आढळतात. त्याच्यापैकी एक ग्रीन सी टर्टल, जी प्रामुख्याने आपल्याकडे गुजरातमध्ये अंडी घालते, ती शाकाहारी मानली जाते. ही समुद्री शेवाळं आणि समुद्री गवत खाते. उरलेल्या ज्या 6 प्रजाती आहेत पैकी 4 प्रजाती म्हणजे एकूण 5 प्रजाती भारतीय उपखंडांमध्ये आढळतात. पण त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये उरलेली ही सगळी 6 प्रजाती ज्या जगभरात आहेत, ह्या मेलेले मासे, मेलेले जलचर जीव याच्यावर उपजीविका करतात आणि कमी अधिक प्रमाणामध्ये जेलीफिश खातात. पण त्याच्यात जे सगळ्यात मोठ्या जातीचं कासव आहे लेदरबॅक, जे वजनाला 500 किलोपर्यंत भरतं, त्याचं सगळ्यात आवडतं खाणं जेलीफिश असतं. त्याच्यामुळे त्याच्या गळ्याची रचनासुद्धा अशी असते की त्याला इथे आतमध्ये गळ्याला काटे असतात. कारण जेलीफिशचे तंतू किंवा टेंटॅकल्स जर आपल्याला लागले तर साधारण 24 तासापर्यंत आपल्याला इचिंग होतं, म्हणजे थोडंसं विषार असतो त्याला. पण त्याचा काहीही दुसरा प्रभाव त्या कासवाला होऊ नये किंवा त्याला विषबाधा होऊ नये, त्याच्यामुळे कदाचित निसर्गाने त्याला इथे पूर्ण काटे दिले. जेव्हा तो जेलीफिश गिळतो त्याच्या घशाशी त्या जेलीफिशच्या टेंटॅकलचा काहीही संबंध येत नाही. तो थेट त्याला गिळून आपल्या पोटात घेतो आणि पोटातलं ॲसिड नंतर त्याला डायजेस्ट करतं. ह्या जेलीफिशची संख्या नियंत्रित ठेवण्याचं महत्त्वाचं काम ही समुद्री कासवं करतात. त्याचबरोबर समुद्राच्या तळाशी किंवा खाडीच्या तळाशी जे गवत उगवतं त्याला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाऊन ही समुद्री कासवं छोट्या माशांना अंडी घालायला जागा तयार करून देतात. पण पांढऱ्या आणि ट्रान्सपरंट कॅरी बॅग ज्या वेळेला पाण्यामध्ये तरंगतात त्या जेलीफिशसारख्या दिसतात आणि जेलीफिश समजून ही समुद्री कासवं प्लास्टिकच्या पिशव्या चुकून खातात. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला अशी काही कासवं किनाऱ्यांवरती मिळाली की ज्यांच्या पोटांमधनं आम्ही 250 ग्रॅमपर्यंत प्लास्टिक काढलं. मग आता तुम्ही आत्ता साधारण या आठवड्याच्या शेवटाला आलायत. 8-10 दिवसापूर्वी आला असतात तर माझ्याकडे एक PhD करणारी मुलगी होती, जिचं आत्ता अंड्यांमध्ये असलेल्या मायक्रोप्लास्टिकवरती PhDचा विषय आहे. कारण जर प्लास्टिक खाल्लं जातं आहे तर कुठे ना कुठेतरी ते त्या पिल्लांमध्ये किंवा अंड्यांमध्ये सापडू शकतं आणि त्याच्याचमुळे जो सक्सेस रेट असतो, म्हणजे 100 अंडी मिळाली तर त्यातनं किती पिल्लं जन्माला येतील त्याच्यावर काही परिणाम होतो का, असा तिचा आत्ता अभ्यास चालू आहे. सो हळूहळू असं वेगवेगळी लोकं, वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन संशोधनात्मक काम आपलं सुरू होतं आहे. पण मी आत्ता तुम्हाला जे काही धोके ह्या समुद्री कासवाला सांगितले की माणूस असेल, प्राणी असतील, खेकडे असतील, पक्षी असतील, मच्छीमारांची जाळी असतील, बोटी असतील, ऑइल स्पिल असेल, याच्यामध्ये ज्या वेळेला 1000 पिल्लं अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे अंड्यांपासून ते पिल्लं तयार होऊन पाण्यात जाईपर्यंतमध्ये 1000 पिल्लं जर पाण्यामध्ये गेली तर प्रौढत्वापर्यंत फक्त एकच पोहोचतं, म्हणजे एकच कासव मोठं होतं. 999 पिल्लं मरतात आणि म्हणून हे संरक्षण संवर्धन आपण करतो. आणि जसं मी आता तुम्हाला सांगितलं की समुद्री कासवाचं निसर्गात स्थान काय आहे, पाण्यातले मेलेले जलचर जीव आणि मासे खायचे आणि पाणी स्वच्छ ठेवायचं. त्याचबरोबर समुद्राच्या तळाशी असलेलं गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाऊन छोट्या माशांना तिथे अंडी घालायला जागा तयार करून द्यायची आणि जेलीफिशची संख्या नियंत्रित ठेवण्याची, हे महत्त्वाचं काम ही समुद्री कासवं करतात. सुरुवातीच्या काही काळांमध्ये हे काम ज्या वेळेला केलं त्याच्यानंतर असं लक्षात आलं की थोडं संशोधनात्मक कामसुद्धा करायला पाहिजे. म्हणून सुरुवातीलाच 4 वर्ष सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने संशोधनात्मक काम ह्या समुद्री कासवावरती केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं की गावातल्या लोकांना ह्या कासवाबद्दल काहीही माहिती नाही आहे, तर शहरातल्या लोकांना कितपत माहिती असेल. मग आपण शहरातल्या लोकांना इथे बोलवू. कारण मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की अंडी चोरणं आणि खाणं हे उद्योग किनाऱ्यांवरती सगळ्या गावांमध्ये होते. मग हे थांबवायचं कसं, तर त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की मागच्या अंगणामध्ये ती अंडी शिजवायची, खायची, जो कोणी अंघोळ करेल त्यालाच घरामध्ये घ्यायचं. बरं, अंडी एका वेळेला 100 ते 150 पर्यंत मिळतात.
त्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, म्हणजे घरामध्ये आपण समजू की 20 माणसं राहत आहेत, त्याच्यामध्ये 10 पुरुष आणि 10 महिला असतील, तर महिलांना ही अंडी कधीही खायला दिली नाहीत, कारण याच्यामध्ये प्रचंड हीट असते, त्यांना प्रेग्नन्सीला त्रास होतो. म्हणजे इथपर्यंत सायंटिफिक नॉलेज गावातल्या लोकांना होतं, पण अंडी चोरणं आणि खाणं काही त्यांनी थांबवलेलं नव्हतं. पण जी काही अंडी उरतील ती आसपासच्या गावात जाऊन विकायची. 5 महिन्याचा जो अंडी घालण्याचा काळ आहे, साधारण नोव्हेंबर ते मार्चपर्यंतचा, त्याच्यामध्ये आम्हाला अजून 2 प्रकारची माणसं मिळाली. एक की ती लोकं अशी अंडी विकून 5 महिने आपलं घर चालवायची. म्हणजे किती संख्येने अंडी पूर्वी मिळत असतील आणि किती ते विकत असतील, त्यावेळेला 100 अंडी 50 रुपयाला विकली जायची. आणि दुसरी कॅटेगरी अशी मिळाली की जी अंडी विकतील आणि त्यातनं पैसे येतील, त्यातनं संध्याकाळच्या ज्या काही वाईट सवयी असतात त्याच्यासाठी तो पैसा वापरला जायचा. आता ह्या लोकांना टॅकल करणं गरजेचं होतं, कारण इथे पैसा हा एक माध्यम होतं की त्यांना संस्था काही प्रत्येक वेळेला पैसे देऊ शकत नव्हती. आणि म्हणून गावातल्या लोकांना माहिती नसेल तर शहरातल्या लोकांना काय माहिती असेल, मग त्या लोकांना आपण इथे बोलवूया. शहरातून इथे लोकं आली, जसं आत्ता तुम्ही इथे आलायत, तर तुमची राहायची जेवायची व्यवस्था गावातली लोकं करतील, त्या बदल्यात तुम्ही त्यांना पैसे द्याल. आणि जे अंडी विकून पैसे येत होते त्याच्याऐवजी लोकांना होस्ट करून पैसे मिळतील. म्हणून 2006ला पहिला 1 दिवसाचा कासव महोत्सव केला. हे गाव आजही तुम्ही बघाल तर एक रिमोट एरिया आहे. म्हणजे आजही ज्यांचं जिओचं सिम आहे फक्त त्यांना नेटवर्क आहे, बाकी कोणालाही नेटवर्क नाही. 22 वर्षापूर्वी विचार करा, आजही 2025मध्ये प्रिंट मीडिया, पेपर, वर्तमानपत्र वेळासमध्ये येत नाही. आता विचार करा की 22 वर्षापूर्वीचा काळ कसा असेल आणि त्यावेळेला काय असेल. त्याच्यामुळे गमतीत आम्ही त्यावेळेसपासून असं सांगतो की जगामध्ये एक लास वेगास आहे आणि आमचं दुसरं लॉस्ट वेळास आहे, की आत्ता हळूहळू जगाच्या नकाशावरती यायला लागलं आहे. पण इथे जी लोकं अंडी विकून पैसा येऊन आपलं घर चालवत होते, त्याच लोकांचे होमस्टे हळूहळू सुरू झाले. अर्थात त्याच्यात मी कधी नव्हतो आणि अजूनही काही होमस्टे आहेत की जे त्याच्यामध्ये कधी नव्हते. पण अजून दुसरी कॅटेगरीची जी लोकं होती, जे काही वाईट सवयींसाठी पैसा वापरायचे, त्यांना थोडंसं टॅकल करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे आम्ही एक योजना त्यावेळेला आखली की जर त्या लोकांनी ती अंडी आमच्यापर्यंत पोहोचवली, म्हणजे एक घरटं मिळालं, ते अख्खंच्या अख्खं घरटं जर त्यांनी आम्हाला दिलं तर आम्ही 100 रुपये त्यांना बक्षीस देऊ. त्या लोकांनी गणित मांडायला सुरुवात केली की बाजूच्या गावात जायचं आहे, अंडी विकायची आहेत, 50 रुपये मिळणार, जायला यायला गाडी भाडं, वेळ जातो. इथे जागेवर गावातच 100 रुपये मिळणार आहेत, म्हणजे डबल फायदा आहे. आम्हाला लोकांनी ती अंडी द्यायला सुरुवात केली, पण आमची कल्पना थोडीशी आमच्यावरच उलटली. आमच्या आधीच हे पोचर किनाऱ्यावर जाऊन बसायला लागले आणि आमच्या आधीच अंडी चोरायला सुरुवात केली, कारण जेवढी जास्त अंडी मिळतील तेवढा जास्त पैसा मिळणार. मग आम्ही त्यांच्या एक पाऊल पुढे गेलो आणि तुमच्यासारखे जे काही पर्यटक त्यावेळेला आले होते त्यांच्या समोर त्यांना बोलवून आम्ही 100 रुपये द्यायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की अपमानाचा एक हार आपल्या गळ्यात घालतायत आणि इनडायरेक्टली लोकांसमोर आपला इन्सल्ट होतोय. त्या वर्षापासून आजपर्यंत गावातलं कोणीही, ह्याच नाही तर बऱ्याच गावातलं कोणीही किनाऱ्यावरती जाऊन अंडी चोरत नाही किंवा मादी कासवाला मारून त्यांनी खाणंही बंद केलं. पण त्याच्यासाठी आम्ही त्यावेळेला ज्या काही गोष्टी कराव्या लागतील, म्हणजे अगदी साम दाम दंडभेद, ज्याला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये समजवलं. एक काळ असा होता तेव्हासुद्धा आणि आत्तासुद्धा खवले मांजरावरती काम करत असताना बऱ्याच गावांमध्ये तुम्ही फिरलात तर ती लोकंही सांगतील की सह्याद्री निसर्गमित्रची माणसं जर येणार असेल तर पोचिंग थांबवा, वेळ पडली तर ही लोकं मारहाणसुद्धा करतात, पण ते प्राण्याला 100% वाचवतात. ही जी दहशत ह्या भागामध्ये सह्याद्री निसर्गमित्रची निर्माण झाली, त्याच्यामुळे संस्थेची माणसं येत आहेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा ही कामं बंद केली जातात हल्ली आणि खूप चांगला सहभाग स्थानिक लोकांकडून ह्या कामांमध्ये मिळतो. सन 2016मध्ये कांदळवन प्रतिष्ठान कांदळवन कक्ष हा वनविभागाचाच एक भाग आहे. त्यांनी याच्यामध्ये काम करायची तयारी दाखवली. अर्थात हे सगळं काम पहिल्या वर्षापासून वनविभागाच्या अखत्यारीतच सुरू होतं, कारण 1972च्या वनविभागाच्या कायद्याअंतर्गत ही सगळी प्रजातीची कासवं, जी 5 प्रजातीची कासवं भारतीय उपखंडांमध्ये आढळतात, पण त्याच्यापैकी 3 आपल्याकडे अंडी घालायला येतात. मेनलँडवरती म्हणजे आपल्या महाराष्ट्र किनारपट्टीवरती ऑलिव्ह रिडले, लक्षद्वीपमध्ये ग्रीन सी टर्टल आणि अंदमानमध्ये लेदरबॅक ह्या कासव्यांची वीण वसाहत आपल्याला सापडते. ही सगळीच्या सगळी कासवं अतिसंरक्षित प्रजातींमध्ये गणली जातात, कारण म्हटलं तसं की त्याला थ्रेट पाण्यामध्ये अजूनही आहेत. आपण किनाऱ्यावरती त्याला असलेले थ्रेट दूर केलेत, पण पाण्यामध्ये असलेले मोठे मासे, मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये काही वेळेला अडकणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आजही गेली काही वर्ष सुरू होत्या. आता हळूहळू त्या थांबायला लागल्यात. त्या कशा तेही मी तुम्हाला सांगेन. पण त्याच्याचमुळे वनविभाग आपल्या पाठीशी असल्यामुळे, किंवा अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं तर खाकी वर्दी ज्या वेळेला दिसते ऑटोमॅटिकली सगळी कामं फार सोपी होऊन जातात. त्याच्यामुळे डे 1 पासून आत्तापर्यंत वनविभागाच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं काम सुरू आहे. आणि वनविभागाचाच एक धाकटा भाऊ आपण म्हणू मॅनग्रोव्ह सेल, आणि त्याचंच एक अजून युनिट आहे मॅनग्रोव्ह फाउंडेशन, त्यांच्यामार्फत संशोधनात्मक कामाला इथे सुरुवात झाली. ज्याच्यामध्ये पहिलं संशोधनात्मक काम असं केलं
की अंडी ज्यावेळेला आपण रिलोकेट करतो, कारण आता तुम्ही पाहिलं असेल की एक मोठी फेन्सिंग होती, त्याच्या आतमध्ये काठ्या लावलेल्या होत्या. जी घरटी संपली आहेत तिथे आमच्या बीच मॅनेजरनी त्या काठ्या आत्ता काढून ठेवल्यात, कारण तिथनं आता पिल्लं काही येणार नाही आहेत. काही टोपल्या लावलेल्या होत्या आणि त्या टोपल्यांच्या मागे काही नुसत्या काठ्या उभ्या आहेत. म्हणजे जिथे टोपल्या लावल्या आहेत तिथली घरटी आत्ता सुरू आहेत, तिथनं पिल्लं बाहेर येणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या मागे नुसत्या ज्या काठ्या उभ्या आहेत त्यांच्या अंड्यांचा उबवणीचा काळ अजून पूर्ण व्हायचा आहे. त्याच्यामुळे साधारण एप्रिल अखेरपर्यंत आपला हा कासव महोत्सव चालेल. मे पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत साधारण पिल्लं आपल्याकडे असतील. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच पाण्यापासून जर बऱ्यापैकी जवळ आपल्याला जर अंडी सापडली तर ती अंडी उचलून अशा संरक्षित जाळ्यांमध्ये हलवली जातात. आत्ता तुम्ही आल्यानंतर मी म्हटलं तसं त्यांनी त्या काठ्या काढल्या आहेत, नाहीतर 68 काठ्या त्या आतमध्ये जाळीमध्ये होत्या. आणि यावर्षी आपल्याला एकूण 70 घरटी मिळाली. हॅचरीच्याच बाहेर एक गोल जाळी लावलेली होती बघा, तिथे आत्ता कचरा कोंडीसारखं लोकांनी त्याच्यामध्ये कचरा टाकला आहे. पण हॅचरीचा जो दरवाजा आहे थोडं पाण्याकडे बघितल्यानंतर त्याच्या राईट साईडला आपल्याला तिथेच एक मादी अंडी घालून गेलेली सापडली. आणि आम्हाला ही खात्री होती की तिथपर्यंत पाणी कितीही मोठी भरती आली तरी येणार नाही. मग आपण त्याला तिथेच फेन्स केलेलं होतं. म्हणजे नैसर्गिक घरटं आपण तिथेच प्रोटेक्ट केलं, ज्याला इन सिटू कन्झर्वेशन म्हणतात. आणि जे जाळ्यांमध्ये हलवलेली घरटी आहेत त्याला एक्स सिटू कन्झर्वेशन असं म्हणतात. ही भरती रेषेच्या जवळ सापडलेली घरटी किंवा अंडी होती. पाण्याने ती वाहून जाऊ नयेत किंवा सलग पाणी जर त्याच्यावरती आलं तर उबवणीसाठी जे तापमान लागतं ते तिथे कधीही मिळणार नाही आणि अंडी सगळी खराब होतील. म्हणून नाईलाजास्तोवर आपल्याला ती आणून अशा हॅचरीजमध्ये आणून ठेवावी लागतात. ह्याच प्रकारे अनेक किनाऱ्यांवरती आत्ता आपलं काम सुरू आहे. पण अंडी उबण्यासाठी जो उबवणीचा काळ आहे त्याच्यामध्ये खरंच काय तापमान लागतं की ज्याच्यामध्ये ही अंडी उबतात. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की जी मगर आहे, मगरीची पिल्लं ज्यावेळेला जन्माला येतात त्यावेळेला तापमान ठरवतं की त्याच्यामध्ये नर जन्माला येईल का मादी. तसंच समुद्री कासवांमध्ये सुद्धा तापमान ठरवतं की जन्माला नर येणार आहे का मादी. मग त्याचाच अभ्यास पहिल्यांदा कांदळवन प्रतिष्ठानकडनं करण्यात आला. अंडी ज्यावेळेला रिलोकेट केली जातात त्यावेळेला कृत्रिम खड्ड्यामध्ये एक चिप खाली ठेवली जाते, ज्याला डेटा लॉगर असं म्हणतो. त्याला एक प्लास्टिकची डबी असते आणि त्याच्यामध्ये ती चिप असते. अख्खा उबवणीचा काळ झाल्यानंतर सगळी पिल्लं बाहेर येऊन ते घरटं रिकामं झालं की त्यानंतर ती अंडी 10-15 दिवसानंतर काढून ती चिप काढली जाते आणि मग तापमानाची नोंद केली जाते. आणि त्याच्यात तापमान काय असेल याच्यावरती ठरतं की जन्माला त्या खड्ड्यामध्ये किंवा त्या घरट्यामध्ये कोण आलं असेल. साधारण 26 डिग्रीपासून 32 डिग्रीच्या तापमानामध्ये यांचा जेंडर ठरतो. 26 ते 28 डिग्रीच्या तापमानामध्ये जन्माला येणारे हे नर असतात आणि 29 ते 32 डिग्री तापमानामध्ये जन्माला येणाऱ्या ह्या माद्या असतात. त्याच्यामुळे त्यावेळेला हा अभ्यास करून आपण ढोबळ आकडे मांडलेत की सुरुवातीच्या काळामध्ये किती घरट्यांमधनं नर आले असतील, ॲव्हरेजमध्ये 40%, 60%, 50% नर माद्या किती आल्या असतील आणि तापमान 29च्या वर गेल्यानंतर किती माद्या जन्माला आल्या असतील. हेच काम केल्यानंतर ओरिसा राज्यामध्ये 2016ला आमच्या सगळ्या टीमला पाठवलं गेलं. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती ओरिसा राज्यामध्ये ऑलिव्ह रिडले कासवाच्या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये वीण वसाहत आहे. मी मगाशी सांगितलं तसं 7 प्रजाती जगभरामध्ये समुद्री कासवांच्या आहेत. त्याच्यामध्ये ऑलिव्ह रिडले आणि केम्स रिडले अशा 2 प्रकारच्या जाती आहेत, ज्या अंडी घालण्याच्या 5 महिन्याच्या काळामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये हजारोच्या संख्येने किनाऱ्यावरती येतात आणि अंडी घालून परत जातात. आणि तो खरंच एक काय म्हणू आपण निसर्गरम्य म्हणा किंवा स्वर्गात गेल्याचा अनुभव आमच्यासारख्या माणसांना मिळतो. कारण इथे आम्हाला एक कासव दिसतं, 8-10 दिवसांनी दुसरं मिळतं, कधीकधी पौर्णिमा किंवा अमावस्येला 1-2 माद्या दिसतात. आणि तिथे किनाऱ्यावर गेल्यानंतर जे चित्र आम्ही पाहिलं, तर ज्यांना कोणाला माझा नंबर माहिती असेल किंवा त्यांनी माझा व्हॉट्सअपचा DP पाहिला असेल तर मी त्या किनाऱ्यावरती ती कासवं बघितल्यानंतर खाली बसलो की एवढी कासवं असू शकतात हे पहिल्यांदा याची देही याची डोळा पाहिलं. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं ऋषिकुल्य नावाचा बीच आहे, तिथे नदीचं नाव आहे, त्या किनाऱ्याला ते नाव दिलेलं आहे. आज तुम्ही गेलात किनाऱ्यावरती, किनारा अख्खा उघडा होता आणि जाळीमध्ये तिथे काठ्या लावून अंडी संरक्षित केली होती. तिथे अख्ख्या किनाऱ्याला जाळी लावलेली आहे. सामान्य नागरिक किनाऱ्यावरती जाऊ शकत नाही. तुम्ही वनविभागाचे असाल, या कामाशी कुठल्या राज्यात निगडीत असाल किंवा तिथल्या NGOमध्ये काम करत असाल तरच गेटवरती तुमची सगळी डॉक्युमेंट तपासली जातात आणि मग तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं. इथून आम्हाला शासनाकडनं पाठवलं गेलेलं असल्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि त्या 6 किलोमीटरच्या बीचवरती एक चित्र असं दिसलं की दर 100 मीटरवरती त्यांनी वाळूच्या गोणी भरून ठेवलेल्या होत्या. आता समजा इथे एक गोण आहे आणि तिथे एक गोण, तर त्यांची 2 माणसं इथे उभी, 2 माणसं तिथे उभी होती. आणि त्या 100 मीटरमध्ये ज्या मादी कासविणी बाहेर अंडी घालायला येतील त्या 4 लोकांनी त्या माद्या मोजायच्या असतात. ज्या रात्रीत त्या किनाऱ्यावरती मी बघायला गेलो होतो त्या रात्रीत किनाऱ्यावरती 10,000 माद्यांनी अंडी घातली होती. एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे आम्ही तिथे गेलो, कारण पूर्व किनारपट्टी असल्यामुळे 4:30 पावणे 5लाच तिथे सूर्यवरती येतो.
त्या दिवशी, तो माझा फोटो त्या दिवशीचा सकाळचा आहे, 8,000 माद्या किनाऱ्यावरती होत्या. आणि तिथे त्या वर्षी 2016ला 8 दिवसामध्ये 4,25,000 माद्यांनी 8 दिवसात अंडी घातलेली होती. आता गुणिले 100 करा म्हणजे तिथे किती अंडी असतील. आणि म्हणून किनाऱ्यावरती चालायला जागा नसते, म्हणून जनरल पब्लिकला त्या किनाऱ्यावर सोडलं जात नाही. ते सगळं बघितल्यानंतर आम्हाला तिथे एक गोष्ट अशी कळली की 2016मध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही देहरादूनची केंद्र सरकारची एक संस्था आहे, त्यांनी 60 माद्यांच्या पाठीवरती सॅटेलाईट ट्रान्समीटर नावाचं एक मशीन बसवलं की पाण्यात गेल्यानंतर ही मादी कुठे कुठे जाते तिचा प्रवास अभ्यास करण्यासाठी. मी खरं तर तुम्हाला ही जी काही माहिती सांगतोय, माझं सायन्स बॅकग्राऊंड नाही, मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. पण प्राण्यांची आवड किंवा अगदी शुद्ध मराठीत सांगायचं तर प्राण्यांच्या बाबतीत काम करण्याची खाज मला असल्यामुळे मी ह्यांची जी काही कॉमर्सच्या विद्यार्थ्याची म्हणून माझं काम केलं, त्याच्यामध्ये मी माझी बॅलन्स शीट मेंटेन केली की 21 वर्षामध्ये आलेल्या माद्या कुठल्या तारखेला आल्या, त्यांनी किती अंडी घातली, उबवणीचा काळ काय होता, त्यातनं किती पिल्लं जन्माला आली, किती अंडी खराब झाली, ह्या सगळ्याची माझी बॅलन्स शीट तयार झाली. आणि तिथे 2015-16पर्यंत मी असा शुअर होतो की ठराविक माद्या ठराविक तारखांना ह्या किनाऱ्यावरती येऊन अंडी घालत आहेत. म्हणजे त्या दिवसाला बरोबर ती मादी येते आणि अंडी घालते हे माझ्या लक्षात यायला लागलं. 10 ते 15 वर्ष अशा काही माद्या आहेत ज्या त्याच तारखांना येऊन अंडी घालतात. आणि तिथे जे आम्ही पाहिलं होतं की 60 माद्यांच्या पाठीवरती ट्रान्समीटर बसवलेत, तर त्या संशोधकांना काय लागतं की किनाऱ्यावरती मादी कसं पाहिजे तो मशीन किंवा ते सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवण्यासाठी. मग मला जर इथल्या तारखा माहिती आहेत तर आपण असं मशीन इथे का नाही बसवायचं महाराष्ट्रामध्ये. मग मी इथे आल्यानंतर दुसऱ्या डॉक्युमेंटरीमध्ये शेवटून दुसरे एक जण बोलत होते, डॉक्टर मानस मांजरेकर, ज्यांना मी आत्ता रिपोर्ट करतो, कारण मी स्वतः आत्ता मॅनग्रोव्ह फाउंडेशन मॅनग्रोव्ह सेलमध्ये सहाय्यक संशोधक म्हणून काम करतोय. तर त्यांच्या मागे मी लागलो की सर अशी मशीन आपण सुद्धा बसवायला पाहिजेत. आता मराठीमध्ये म्हणतो तसं की सरकारी काम 6 महिने थांब, असं गमतीत कोकणामध्ये म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये हा 2016 ते 2020 पर्यंतचा 4 वर्षाचा काळ गेला. आणि 2020ला आम्हाला असं कळलं की तिथे आमचे एक IFS ऑफिसर आमच्या इथे आले, वीरेंद्र तिवारी सर. त्यांना फारशी संशोधनात्मक कामाची आवड नाही आहे, पण संशोधन करत असाल तर 100% पाठीशी उभे राहतात. त्यांनी सांगितलं की आपण सॅटेलाईट ट्रान्समीटरचा प्रोजेक्ट करायचा की आपल्याकडे जर मुलांना तारखा जर माहिती आहेत तर आपण प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. आणि त्याच वर्षी 2020ला टॅगिंग करायचं हे ठरलं आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे परवानगीसाठी पत्र गेली. सुदैवाने आपल्याला लवकरात लवकर परवानगी आली. पुढे परवानगी छापील होती आणि मागे न छापलेला एक शब्द आला होता, तो म्हणजे बॅडलक, की तो छापलेला नव्हता पण त्या पत्राबरोबर ते बॅडलक आमच्याबरोबर आलं. ज्या दिवशी परवानगीचं पत्र हातात आलं, लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि जगामध्ये 2च देश ही मशीन बनवतात, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. न्यूझीलंडवरनं ही मशीन इथे यायची होती, विमान सेवा बंद झाल्यामुळे ती मशीन काही इथपर्यंत पोहोचू शकली नाहीत. आम्ही 1 वर्षभर वाट बघितली, लॉकडाऊन आत्ता शिथिल होईल, हळूहळू सगळं ओपन होईल. 1 वर्षांनी सगळं ओपन झालं आणि त्यानंतर ती मशीन आपल्या ताब्यात येतील अशी अपेक्षा होती. पण लक्षात आलं परवानगी फक्त 1च वर्षाची होती. पुन्हा एकदा परमिशन घ्या, पुन्हा ते काम सुरू करा. पण यावेळेला 3 महिन्यात आपल्याला राज्य आणि केंद्र सरकारची परमिशन आली आणि आपल्या हातात 2021ला ती मशीन आली. मुंबई ऑफिसवरनं मला कळवण्यात आलं की साधारण 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान, ह्या तारखासुद्धा आम्हीच काढून दिलेल्या होत्या, मी आणि माझा सिनियर आहे हर्षल कर्वे, मरीन बायोलॉजिस्ट. आम्ही या तारखा डेटा कंपाईल करून काढलेल्या होत्या आणि तिथे आमच्या लक्षात आलं होतं की गुहागरला त्या तारखांदरम्यान चांगली कासवं मादी अंडी घालायला येतात संख्येने. तर त्याच्यामुळे ते पत्र आल्यानंतर मला ती माहिती दिली गेली की आपण गुहागरमध्ये 5 माद्यांना सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवतो आहे. आणि पुन्हा माझ्या डोक्यामध्ये एकदा असं आलं की जर माझा अभ्यास इथला आहे, माझ्याकडे रेकॉर्ड इथला आहे, महाराष्ट्रात काम जर वेळासमध्ये सुरू झालं आहे तर पहिली कासव इथे टॅग व्हायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सरांच्या मागे लागलो की सर इथे पहिल्यांदा आपण टॅग करूया. पण ते एक म्हटलं जातं ना की मी फील्डचा माणूस आहे, प्लस माझं सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे, मी कॉमर्सवाला आहे, तर कितपत विश्वास ठेवला जाईल. तर सुरुवातीला नाही चालू होतं. पण नंतर सरांनी, तिवारी सरांना कन्व्हिन्स केलं आणि मला एक निरोप आला की आपण फक्त एक किनारा नाही तर आसपासचे अजून 4 किनारे आपण धरूया की जिथे कुठे आपल्याला एक मादी अंडी घालायला मिळेल आपण तिथे तिला टॅग करायची. कारण ज्या वेळेला केंद्र सरकारचे संशोधक येतात आणि इथे राज्यामध्ये परवानगी घेऊन आपण तिला टॅग करतो आणि नेमकी त्यावेळेला जर मादी नाही सापडली तर राज्य शासनाचं नावसुद्धा त्याच्यामध्ये खराब होऊ शकतं. की कसं काम करतात की तारीख खात्रीशीर सांगतात पण मादीच मिळत नाही आणि रिकाम्या हाती त्या संशोधकाला परत जायला लागतं. त्याच्यामुळे वेळासच्या साऊथला केळशी आणि आंजर्ले हे 2 बीच आहेत. नॉर्थला वरच्या बाजूला गेलं तर मारळ आणि हरिहरेश्वरचे बीच आहेत. असं वेळास धरून 5 किनाऱ्यावरती आपण अलर्ट दिले. त्या रात्रीत 5ही किनाऱ्यावरच्या माणसांनी गस्त घालायची, आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांनी. आणि त्यानंतर जिथे कुठे मादी सापडेल तिथे जाऊन तिला सॅटेलाईट ट्रान्समीटर लावायचं हे ठरलं. त्याच दिवशीची गोष्ट आहे, दुपारी 3 वाजता
साधारण 24 फेब्रुवारी ते 24 जानेवारी ते 26 जानेवारीचा जो काळ दिलेला होता मी तारखा काढून, त्यावेळेला 24 जानेवारीला दुपारी 3 वाजता डॉक्टर सुरेश कुमार सर मुंबईमध्ये बाय फ्लाईट लँड झाले. तिथून इथे यायला 6 तास लागतात. प्रवास करत असतानाच संध्याकाळी वेळासच्या किनाऱ्यावर आम्हाला पहिली मादी सापडली. म्हणजे ज्या तारखा सांगितल्या होत्या त्याच तारखेला ज्या दिशेला ती मादी येते त्याच दिशेला ती मादी आली आणि अंडी घालत असताना ती आम्हाला दिसल्यावर आम्ही सरांना फोन केला की सर तुम्ही पोहोचण्यापूर्वी कासव ताब्यात आहे. अंडी घालून झाल्यानंतर तिला कस्टडीत घेतली. त्याच्यानंतरचं डॉक्टर सुरेश कुमार सरांनी तुम्हाला सगळी माहिती दिलीच आहे की कसं काय मशीन बसवलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात वेळ घालवणार नाही. तेच टॅगिंग करत असताना रात्री 9:15 आंजर्ल्यातनं फोन आला की दुसरी मादी तिथे अंडी घालते. त्याच्यामुळे ह्या मादीला आम्ही रात्री 1:30 वाजता टॅग केलं. अख्खी टीम रात्री 1:30 वाजता जेवली आणि आम्ही 3:30 वाजता आंजर्ल्यामध्ये गेलो आणि दुसऱ्या फिल्मची ती सुरुवात होती की पहाटेचे 4 वाजले आहेत. 4 वाजता तिला सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्याचं काम केलं. पुन्हा इथे येऊन ह्या पहिल्या मादीला जे त्यांनी सांगितलं तसं की तो ग्लू होता त्याच्यावरती आणि मशीनवरती तो रंग लावण्यात आला. 1 तास थांबलो. मग हिला आपण सोडलं आणि तिथे असं होतं की काहीतरी आयडेंटिफिकेशनसाठी तिचं नाव ठेवलं पाहिजे. आम्ही गंमत म्हणून सांगतो की आपल्याकडे नावं ठेवायची सवय असते. मग लोकांनी नाव ठेवण्यापेक्षा आपणच नाव ठेवूया. आणि ते सौभाग्य मला मिळालं की जर खात्रीशीर सांगितलेल्या तारखेला ती मादी आली आहे तर सुरेश कुमार सर आणि ऑफिसच्या सगळ्या सिनियर लोकांनी सांगितलं की ते नाव तू ठरव कारण तू स्थानिक आहेस. मग अख्ख्या भारताच्या किनारपट्टीवरती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे काम झालं म्हणून तिचं नाव मी प्रथमा असं सुचवलं आणि सगळ्यांना ते नाव आवडलं की पहिल्यांदा काहीतरी आपण करतोय म्हणून प्रथमा नाव ठेवून आपण तिला पाण्यापर्यंत सोडलं. त्यानंतर आंजर्ल्यामध्ये जाऊन दुसऱ्या मादीला सोडलं. पण ज्या दिवशी म्हणजे आदल्याच रात्री जी मादी आपल्याला अंडी घालताना सापडली तर आंजर्ल्यामध्ये एक देवी आहे सावणेकरीण नावाची, तिचा उत्सव त्या रात्री होता म्हणून त्या मादीचं नाव आपण सावनी असं ठेवलं देवीच्या नावावरनं आणि दोघींचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान गुहागरमध्ये 5 माद्यांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावायचं ठरलं होतं. त्याच्यापैकी 2 आपण इथे लावल्या, मग उरलेल्या 3 बसवायच्या होत्या. पण वेळासच्या किनाऱ्यावरती आमच्याकडनं अतिउत्साहामध्ये एक गडबड झाली आणि ती म्हणजे मी अख्ख्या पेट्रोलिंग टीमबरोबर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेलं कासव आणि मी एक सेल्फी काढला आणि तो सोशल मीडियावरती पोस्ट केला. आणि दुसरी फिल्म जी पाहिली त्याचा शेवट बोलणारा अक्षय मांडवकर हा मुंबई तरुण भारतचा वाईल्ड लाईफचा महाराष्ट्राचा वनविभागाचा अधिकृत रिपोर्टर आहे. त्यांनी त्याची एक बातमी करून पोस्ट केली. काही तासात तो फोटो आणि ती बातमी इतकी व्हायरल झाली की लाखापेक्षाही जास्त लोकांनी त्याला पसंती दाखवली. कारण गेली अनेक वर्ष चाललेल्या कासव महोत्सवामुळे अनेक लोक आमच्याशी संपर्कात होती आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या तिवारी सरांना CM साहेबांचा फोन गेला की अख्ख्या पश्चिम किनारपट्टीवरती महाराष्ट्रामध्ये जर आपण पहिल्यांदा करतोय तर विदाऊट CM कोट ही बातमी बाहेर आली कशी. आणि तिवारी सरांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क खूप चांगलं जमतं. त्यांना फील्डची तेवढी फारशी माहिती नाही आणि आवडही नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला त्यांना विचारत होतो की सर तुम्ही फील्डवरती येता का, तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही ते काम करून घ्या, मला फक्त रिपोर्ट करा की काय केलं आहे. तिवारी सरांना जेव्हा फोन गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की स्थानिक लोकांनी ते सगळं केलं आहे, आम्ही काही केलेलं नाही. नशिबाने एन्क्वायरी झाली नाही, नाहीतर तो स्थानिक मी होतो, कदाचित माझी नोकरी गेली असती. पण त्यानंतरच्या 16 ते 20 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये तिवारी सरांनी सांगितलं की हे काम जरा काहीतरी वेगळं दिसतंय. ज्या अर्थी CM ऑफिसमधनं फोन येतो की कोर्ट मी द्यायला तयार आहे, त्या अर्थी मला किनाऱ्यावरती जाऊन हे काम आता बघायला पाहिजे. म्हणून त्या दरम्यान स्वतः तिवारी सर फील्डवरती यायचं ठरलं. आणि तिवारी सर फील्डवर येत आहेत म्हटल्यानंतर माझ्यावरती लटकती तलवार होती की आता 5 दिवसामध्ये 3 माद्या तिथे सापडल्या पाहिजेत. डेटा तर कंपाईल केलेला होता पण शेवटी निसर्गाच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही. सर ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांना आम्ही रिसीव्ह करायला गेलो, डॉक्टर मानस मांजरेकर सर आणि मी. सरांनी गाडीतनं उतरल्या पहिला प्रश्न विचारला की मोहन आज कासव येईल का. आणि माझ्या तोंडातनं आलं की सर आज एका मादीला आपण टॅग करूया. सरांनी सांगितलं रात्री कधी आली तरी फोन करायचा, मी तिथे बघायला ते सगळं येणार आहे, मला ती सगळी प्रोसेस पाहायची आहे. गुहागरचा किनारा 6 किलोमीटर आहे लांबीला. आम्ही ओरिसाप्रमाणे 1-1 किलोमीटरमध्ये तो डिव्हाइड केला आणि प्रत्येक 1 किलोमीटरमध्ये आमची 2-2 माणसं गस्तीला उभी केली. 12 जणांच्या टीममध्ये आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये थोडंसं छोटंसं म्हणून आपण की एक चांगल्या पद्धतीचं भांडण असं झालं की प्रत्येकाला माझ्याबरोबर पेट्रोलिंग करायचं होतं. कारण त्यांना खात्री ही होती की ज्या 1 किलोमीटरमध्ये मी फिरेन मादी कासव तिथेच बाहेर पडेल. आमचे जे त्यावेळेचे RFO सर होते, RFO सरांनी सरळ सांगितलं की मी मोहनबरोबर फिरतोय, तुमचं तुम्ही बघा. आणि आम्ही जो भाग निवडला होता रात्री 9च्या दरम्यान तिथेच बरोबर मादी बाहेर पडली. आम्ही तिवारी सरांना फोन केला, सर रात्री तिथे आले. मग जे काही तुम्ही अंडी पडताना वगैरे पाहिली ते आम्ही सरांना दाखवली कारण सरांना या कामाबद्दल माहिती नव्हती. सर खुश झाले. त्यांनी सांगितलं की उद्या तू माझ्याबरोबर ब्रेकफास्टला येतोयस. मला रात्रीत मानस सर म्हणालेत 2.5 वर्ष म्हणाले सर ऑफिसमध्ये आहेत पण ते इतके कडक आहेत. म्हणजे माझा पहिल्यांदा तिवारी सरांची 2.5 वर्षानंतर फील्डवरती संपर्क आला आहे. पण मला डॉक्टर मानस मांजरेकर सर म्हणाले की सर इतके कडक आहेत की ऑफिसमध्ये त्यांच्या केबिनमध्ये आजपर्यंत आम्ही गेलेलो नाही.
फाईल मागवली जाते आतमध्ये, फाईलमध्ये चुका असतील तर फक्त आत बोलवलं जातं, नाही तर फाईल सही करून बाहेर येते. त्याच्यामुळे ते इतके कडक आहेत आणि त्यांनी तुला नाश्त्याला बोलवलं आहे. सो तुझी दिवाळीच आहे की उद्या तू जायचं आहे. मी म्हटलं वाघाच्या गुहेत काही मी एकटा जाणार नाही, तुम्ही माझ्याबरोबर चालायचं. मग मी मानस सरांबरोबर गेलो आणि आम्ही नाश्त्याला सुरुवात करणार. त्या सरांनी विचारलं की आता उरलेल्या 2 टॅग कधी करायच्या, आणि तिथेही माझ्या तोंडातनं असं आलं की सर आज 2 टॅग करू, उद्या पॅकअप करायचं आणि इथनं निघायचं. थोड्या वेळानंतर मानस मांजरेकर सरांनी मला बाजूला घेतलं आणि मला म्हणाले, तू जे सांगितलंयस त्यांना की आज रात्री 2 टॅग करायच्या, सर ब्रेकफास्ट नंतर निघत होते घरी जायला, ते आज थांबतायत कारण आज 2 माद्या अजून टॅग करायच्या आहेत. मग आमच्यावरती अजून प्रेशर होतं की आता नक्की आज 2 माद्या येतील का. पण त्यावेळेला खरंच देवाचे आशीर्वाद आहेत किंवा कासवाची कृपा आहे, त्या रात्रीत 5 माद्या बाहेर पडल्या. आणि आम्हाला ऑप्शन होतं की कुठली मादी ताब्यात घ्यायची, कारण वजनाप्रमाणे त्या मशीनचं वजन आणि मादीचं वजन मॅच व्हायला पाहिजे, तर ते मशीन त्याच्यावरती बसवता येतं. म्हणून आम्ही त्यातल्या 2 माद्या अंडी घालून झाल्यानंतर ज्या योग्य भरल्या वजनाला त्यांना कस्टडीमध्ये घेतलं आणि त्यांना टॅगिंग केलं. तिसरी मादी जी पहिल्या दिवशी आम्ही टॅग केलेली होती, वनविभागाने तिचं नाव वनश्री असं ठेवलं. चौथी मादी ज्यावेळेला अंडी घालायला आली बाहेर किनाऱ्यावरती, त्यावेळेला जो एक त्यांचा ट्रेल किंवा ट्रॅक मिळतो त्याच्यावरती 1 रुपयाचं नाणं मिळालं, म्हणून ती लक्ष्मीच्या पावलांनी आली, म्हणून तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं. 5व्या मादीचं नाव गुहागरला असलेल्या एका नदीच्या नावावरनं स्थानिक लोकांनी सुचवलं, तिचं नाव आपण रेवा असं ठेवलं, कारण गुहागरला रेवा नावाची नदी वाहते. आणि ह्या पहिल्या 2 माद्यांचं आणि त्या 3 माद्यांचे प्रवास सुरू झाले. पण मी म्हटलं तसं पत्राच्या मागे बॅडलक जे होतं तो शब्द अजूनही तिथेच होता. 2 वर्ष बॅटरी बॅकअप देणारी मशीन, 5ही मशीन 3 महिन्यात बॅटऱ्या उतरल्या आणि बंद झाली. त्याच्यामुळे तो अभ्यास आपला पूर्ण होऊ शकला नाही. पण त्या 3 महिन्यामध्ये प्रथमा गुजरात बॉर्डरपर्यंत जाऊन शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाला. आणि खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट जी आपल्याबरोबर घडली आणि भारतातला एक चांगला रेकॉर्ड आपल्याकडे आला, 60 मादी कासवांना ओरिसामध्ये टॅग केल्यानंतरही त्याच सीझनला एकही मादी तिथे अंडी घालायला आलेली नाही. कारण ही समुद्री कासवं आहेत, ऑलिव्ह रिडले जातीची किंवा बाकीची कासवं, ही काही इंटरवल नंतर पुन्हा अंडी घालायला किनाऱ्यावरती येतात. एकाच सीझनला एकदा मीटिंग करून आज जर मादी आली तर पुढे 25-30 दिवसानंतर ती परत अंडी घालायला किनाऱ्यावरती येते, पुन्हा 25 ते 30 दिवसानंतर ती अंडी घालायला येते. अशी एका सीझनला ती एकदा, 2दा किंवा 3दा अंडी घालू शकते. मग त्यावेळेला ती त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती जाऊन अंडी घालते. आपण ज्या मादीला आंजरल्यामध्ये टॅग केलं तिने 30व्या दिवशी केळशीमध्ये परत अंडी घातली आणि तो भारताचा पहिला रेकॉर्ड ठरला, कारण त्यांच्या 60 माद्यांपैकी एकही मादी त्या सीझनला परत आलेली नव्हती. आणि आपल्या दुसऱ्याच मादीने आपल्यासाठी एक नवीन रेकॉर्ड तयार करून दिला. तिचेही शेवटचे सिग्नल आपल्याला कर्नाटकमध्ये मिळाले. तिसरी जी वनश्री होती तिचाही सिग्नल आपल्याला कर्नाटकमध्येच मिळाला. दुर्दैवाने लक्ष्मी 15 दिवसांनी ट्रॉलर नेटमध्ये अडकून मेली, त्याच्यामुळे तिचे सिग्नल काही पुढचे आपल्याला मिळू शकलेले नाहीत. 5वी जी मादी होती रेवा, तिचाही सिग्नल आपल्याला कर्नाटकमध्ये मिळाला. फिल्ममध्ये तुम्ही दुसऱ्या ऐकलत की 2 मशीन WIने दिलेली होती आणि 3चे पैसे हे कांदळवन प्रतिष्ठानने अदा केलेले होते. त्याच्याचमुळे कांदळवन प्रतिष्ठानकडनं न्यूझीलंडच्या त्या कंपनीला मेल केला गेला की तुमच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आमचा शास्त्रीय अभ्यास पूर्ण होऊ शकलेला नाही, आम्हाला मशीन रिप्लेस व्हावीत. आणि 3 मशीन आपल्याला रिप्लेस झाली. 22-23मध्ये 2 माद्यांच्या पाठीवर पुन्हा आपण ती मशीन बसवली. एक मशीन थोडं परमिशन उशिरा आल्यामुळे अजूनही आपल्या ताब्यात आहे. पुढच्या वर्षी किंवा त्याच्या काही काळामध्ये आपण ते मशीनसुद्धा मादीच्या पाठीवरती बसवू. पण 2022-23मध्ये गुहागरलाच 2 माद्यांना टॅग केलं. गुहागरच्या केंद्रस्थानी एक मादी मिळाली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं, आणि दुसरी मादी गुहागरला बाग गुहागर नावाचा एक बाग आहे तिथे मिळाली म्हणून तिचं नाव बागेश्री असं ठेवलं. त्या दोघींचा प्रवास सुरू झाला, पण बॅडलक अजूनही आपल्याबरोबर होतं. यावेळेला 5 महिन्यात बॅटऱ्या उतरल्या आणि मशीन बंद झाली. पण इथेही याच्यातल्या एका मादीने आपल्यासाठी भारतातला पहिला रेकॉर्ड कायम केला. जी गुहा होती तिचा शेवटचा सिग्नल 5व्या महिन्याला आपल्याला केरळमध्ये मिळाला, म्हणजे एक राज्य अजून ती खाली साऊथला सरकली. पण बागेश्री जी होती तिने मात्र 5 महिन्यामध्ये 3,500 किलोमीटर प्रवास केला आणि ती श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ओरिसा राज्यामध्ये पोहायला गेली. आणि जशी ती तिथून उलट फिरली, मशीनची बॅटरी उतरली आणि आपला अभ्यास तिथपर्यंतच थांबला. पण हा भारतातला पहिला रेकॉर्ड होता की पूर्व किनारपट्टीची एकही कासव पश्चिम किनारपट्टीला आलेली नव्हती. आपली पहिली कासव पश्चिम किनारपट्टीवरनं पूर्व किनारपट्टीला प्रवास करायला गेली. यावर्षी आपण मादी कासवांच्या पुढच्या दोन्ही पंखांना, तिच्या परांना काही फ्लिपर टॅग्स म्हणजे मेटलचे टॅग आहेत. बाईकची चावी आणशील? मी तुम्हाला ते दाखवतो ते टॅग कसे आहेत. डमी टॅग त्यातला माझ्याकडे आहे. तर ते टॅग आपण आत्ता अशा मादी कासवाला लावतोय की जेणेकरून आपल्याला त्यांचं आयडेंटिफिकेशन सोपं होईल. जनरली मादी कासव ज्यावेळेला अंडी घालायला येतं ती बाहेर पडत असताना तिला आपण कधीही डिस्टर्ब करत नाही, कारण पालकत्व नसल्यामुळे ती परत जाऊ शकते अंडी न घालता. त्याच्यामुळे जेव्हा ती अंडी घालते
किंवा अंडी घालून परत निघून जाते, अशा वेळेला त्या मादीचा डोक्याचा वरना फोटो काढायचा असतो. कारण प्रत्येक मादी कासवाच्या डोक्यावर ज्या लाईन्स असतात त्याच्यावरनं इंडिव्हिज्युअल ओळखता येतो. जसं वाघाला त्याच्या पट्ट्यावरनं इंडिव्हिज्युअल ओळखता येतं, तसं मादी कासवाच्या डोक्यावरच्या लाईन्सवरनं इंडिव्हिज्युअल ओळखता येतं. आणि तसं आपण प्रत्येक किनाऱ्यावर काम करणाऱ्या आपल्या बीच मॅनेजर्सला सांगून ठेवलेलं आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या जर मादी अंडी घालताना त्यांना दिसली तर त्याच्याचमुळे गुहागरच्या किनाऱ्यावरती आपल्याला हे टॅगिंग किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 200 माद्यांना आपल्याला फ्लिपर टॅग्स लावायचे होते. डहाणूमध्ये 100 माद्यांना, कारण डहाणूमध्ये आपलं एक रेस्क्यू सेंटर आहे. जखमी स्वरूपात आढळलेल्या कासवांना तिथे अशा प्रकारचे टॅग लावायचे आहेत की जेणेकरून जखमी कासवंसुद्धा कुठे कुठे प्रवास करतात ते आपल्याला कळेल. आणि 200 माद्यांना आपल्याला सिंधुदुर्गमध्ये टॅग करायचं होतं. सुदैवानी एवढ्यासाठी म्हणतोय की डहाणूला एकही मादीला टॅग झालेलं नाही. याचाच अर्थ डहाणूला यावर्षी या सीझनला एकही जखमी कासव मिळालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ती एक आनंदाची गोष्ट आहे की कासवं यावर्षी जखमी फार कमी झालेली आहेत. सिंधुदुर्गमध्ये WII आणि फॉरेस्ट गार्ड यांच्या मदतीने 4 माद्यांना असे फ्लिपर टॅग लावलेत. मी, माझी टीम आणि WIIची एक मुलगी आम्ही रत्नागिरीमध्ये वेळास, आंजर्ले आणि गुहागर, वेळासला 1, आंजर्ल्यामध्ये 2 आणि उरलेल्या सगळ्या गुहागरमध्ये अशा एकूण 62 माद्यांना फ्लिपर टॅग्स लावलेले आहेत. पण ज्या वेळेला असा एखादा उपक्रम आमचा येतो किंवा सुरू होतो आपला, त्यावेळेला त्या सीझनच्या आधीच आम्ही बीच मॅनेजरला फक्त कानावर घालून ठेवतो की असं आपल्याला मेटल टॅग्स त्या फ्लिपरला करायचे आहेत. इथल्या मराठीतल्या भाषेमध्ये ह्या टॅगला बिल्ला म्हटलं जातं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की तिच्या पंखाला बिल्ले लावले जातील, ज्याच्या वरच्या बाजूला नंबर असतो, सिरियल नंबर, आणि खालच्या बाजूला ज्या कुठल्या संस्थेने ते बसवलेलं आहे त्याची नावं कोरलेली असतात. 30 जानेवारीला आपल्याला परवानगी मिळाली की आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि डहाणूमध्ये फ्लिपर टॅगिंगला सुरुवात करायची. आणि आम्ही 30 जानेवारीच्या रात्री 6 माद्यांना पहिल्याच रात्री टॅग केला. अशा वेळेला पूर्ण रात्रभर किनाऱ्यावरती थांबायला लागतं. 6 माद्यांना टॅग केलं होतं. पण त्याआधी म्हणजेच साधारणपणे डिसेंबरमध्ये एक घटना अशी घडली की गुहागरच्या बीच मॅनेजरचा मला रात्री 10:40 फोन आला की तो म्हणाला की दादा, एक मादी कासव आली आहे, ती अंडी घालत असताना तिच्या डोक्याचा फोटो काढायला मी ज्यावेळेला मोबाईल चालू केला, रात्रीची वेळ असल्यामुळे फ्लॅश मारावा लागतो. मग फ्लॅशलाईट खरं तर बंद करायचा असतो, पण अंडी घालून झाल्यानंतर आपल्याला पर्याय नाही की आपल्याला फोटो चांगला पाहिजे, म्हणून त्यांनी जेव्हा फ्लॅश मारला तर त्या मादीच्या पुढच्या दोन्ही पंखांना ऑलरेडी मेटल टॅग होते. मग मी त्याला सांगितलं की त्या मादीला थांबव आणि त्याचे फोटो असे काढ की त्याचे वरचे नंबर आणि खालच्या बाजूला असलेली नावं जी कोरलेली आहेत ती मला दिसली पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांनी त्याचे व्यवस्थित फोटो काढले, मला पाठवले, WIIच्या त्या मुलीला पाठवले. मी ते डॉक्टर मानस मांजरेकर सर आणि सुरेश कुमार सरांना पाठवले. आणि त्या दिवशी त्या रात्री आमची अख्खी टीम जागी होती, कारण क्युरिओसिटी ही होती की ही कुठे टॅग केलेली होती, ही अचानक कुठे आली. कारण आपलं तर टॅगिंगची परमिशन 30 जानेवारीपासून होती आणि डिसेंबरमध्येच एक कासव टॅग केलेली आपल्याला मिळाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर सुरेश कुमार सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 2021मध्ये ZSI झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ह्या संस्थेने ओरिसामध्ये 6,500 माद्यांना असे फ्लिपर टॅग्स लावलेले आहेत. आणि ही जी मादी होती त्या सिरियल नंबरवरनं कुठल्या तारखेला त्यांना टॅग केलेलं असतं ह्याची नोंद असते. जसं इथे 62 माद्यांना टॅग केलं आहे, त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत की कुठल्या अक्षांश रेखांशावरती ती मादी मिळाली, कुठल्या नंबरचा टॅग तिच्या उजव्या फ्लिपरला आहे, कुठला डाव्या फ्लिपरला आहे, किती वाजता तिला टॅग केलं आहे, किती वाजता तिने अंडी घातली आहेत, हे सगळं आम्ही नोट करून ठेवतो. तशा सगळ्या नोंदी त्यांच्याकडे होत्या. 18 मार्च 2021ला त्या मादीला ओरिसा राज्यात टॅग केलं होतं, जिने 2025मध्ये गुहागरमध्ये परत येऊन अंडी घातली. आणि हा सुद्धा भारतातला पहिला फाइंडिंग ठरला. कारण जन्माला आलेली ही पिल्लं, आज तुम्ही पाहिलं की त्या पिल्लांना त्यांनी एकदम उचलून पाण्यात नाही सोडलं, त्यांनी वाळूवरती ठेवलं. असं नाही आहे की ती तुम्हाला दाखवायची होती म्हणून ठेवली होती. जोपर्यंत ती पिल्लं पाण्यापर्यंतचं अंतर कापतील त्यावेळेला तिथली मॅग्नेटिक फील्ड त्यांच्या मेंदूमध्ये नोंदवली जाते आणि त्यातली जी कुठली मादी असते ती 15 ते 20 वर्षानंतर सक्षम होते अंडी द्यायला. मग ती ह्याच किनाऱ्यावरती किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती ते अक्षांश रेखांश लक्षात ठेवून पुन्हा तिथे बाहेर पडते आणि अंडी घालते. त्याच्यामुळे अजूनपर्यंतचे रिसर्च पेपर जे वाचण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये किंवा बऱ्याच संशोधकांनी सुद्धा त्यानंतर आम्हाला फोन करून विचारलं की हा तुमच्याकडचा एक्स्ट्रीम फाइंडिंग आहे किंवा कदाचित त्या मादीनी अंडीच घातली नसतील असं त्यांचं म्हणणं होतं. तर खरं तर ते चुकीचं होतं, कारण तिने किती अंडी घातली त्याचेही आकडे आपल्याकडे आहेत. तर त्यामध्ये ते जवळपासचेच किनारे अंडी घालायला निवडतात किंवा तोच किनारा अंडी घालायला निवडतात असं संशोधनामध्ये होतं. इथे तर पूर्व किनारपट्टीला ती अंडी घालत असताना तिला टॅग केलं होतं. तिने 4 वर्षानंतर पश्चिम किनारपट्टीवरती अंडी घातली होती आणि हे खूप विचित्र फाइंडिंग होतं. कारण आम्ही अजूनपर्यंत जे काही अनुभवलेलं होतं की इथल्याच कासविणी जवळपासच्या किनाऱ्यावरती जातात. अर्थात आम्ही फील्डवरचे असल्यामुळे त्या मादी कासवाच्या अंगावरती ज्या काही खुणा सापडतात त्या खुणा लक्षात ठेवून
त्याचे फोटो काढून जवळपासच्या बीच मॅनेजरला सांगून ठेवतो आणि मग त्याच सेम मादीचे फोटो काही दिवसानंतर परत आपल्या इकडे येतात. पण हा पहिल्यांदा आपल्याला रेकॉर्ड मिळाला आणि तिथे एक वेगळी दिशा मिळाली ह्या कामाला, की खरंच माणूस निसर्गाच्या पुढे जातो का, की आजपर्यंत एवढ्या रिसर्चरनी अभ्यास केला आहे की जवळपासचे किनारे किंवा तोच किनारा अंडी घालायला निवडणारी ही कासवं एक्स्ट्रीम चेंज करून पूर्ण पूर्वचं पश्चिम किनारपट्टीवरती येऊन अंडी घालू शकतात. आणि 30 जानेवारीला आपण ज्या 6 माद्यांना अटॅक केलं त्यांनी त्यातल्याच एका मादीनी बरोबर 30व्या दिवशी गुहागरमध्येच परत येऊन अंडी घातली. त्याच्यामुळे रिसर्चरसुद्धा बरोबर ठरलेत आणि नवीन काहीतरी आम्ही करू शकतो हे कासवांचं जे म्हणणं आहे ते पण आपल्यापर्यंत पोहोचलं. तर असा एकंदरीत गेल्या 22 वर्षाचा, म्हणजे मला काम करून 21 वर्ष झाली, प्रकल्पाला 22 वर्ष झाली आहेत, 22 वर्षाचा संरक्षण, संवर्धन ते संशोधन हा आपला समुद्री कासवाबाबतचा एक प्रवास आहे. धन्यवाद. आता तुम्हाला काही प्रश्न, काही शंका असतील तर गेल्या वर्षी, म्हणजे दरवर्षी आपण हे आकडे घेतो, गेल्या वर्षीचा ताजा आकडा सांगतो की गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 किनारे, म्हणजे 2002ला 12 ते 4 किनारे यावेळेला वाढले. 16 किनाऱ्यांवरती आपल्याला 680 घरटी मिळाली. घरट्यांची संख्या खूप चांगली वाढली आणि यावर्षी प्रकल्पाला 22 वर्ष पूर्ण झाली. यावर्षी आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 23 किनारे आणि 1310 घरटी आहेत. म्हणजे आता गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने घरटी आपली वाढली. त्याच्यामुळे जे काम आपलं चालू आहे ते चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण त्याचबरोबर गावांमध्ये जनजागृती करून स्थानिक लोकांना आपण एकत्र घेऊन हे काम केलं आहे. पण समुद्रात गेल्यानंतर मासे खातात त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही, पण मच्छीमारांना नक्की आपण त्याच्यामध्ये सामील करून घेऊ शकतो की तिथला माणूस जर बदलला तर कदाचित यांची मरण्याची संख्या कमी होऊ शकते, कारण त्यांच्या जाळ्यामध्ये मॅक्सिमम माद्या अडकतात. अंडी खाल्ली तर त्याच्यातनं पिल्लं जन्माला किती येणार आहेत हा एक विषय वेगळा असतो, पण मादी जी एका सीझनला 2दा-3दा अंडी घालणार आहे तीच जर मेली तर खूप झपाट्याने त्यांची संख्या कमी होणार आहे. म्हणून मॅनग्रोव्ह फाउंडेशनकडनं एक सर्वे केला गेला आणि त्या सर्वेच्या दरम्यान किती संख्येने समुद्री कासवं ह्या मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात आणि ते त्याचं काय करतात याची एक माहिती घेतली. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मच्छीमार आपल्याकडे आहेत. एक पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणारे आणि दुसरे मेकनाइज्ड फिशिंग करणारे, म्हणजे ट्रॉलर नेट वगैरे सगळे वापरणारे किंवा डोल नेट वगैरे असं म्हणतात, त्या सगळ्या मशिनरीज वापरून मच्छीमारी करणारे. याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या लोकांचं असं होतं की समुद्री कासव जर सापडलं तर विष्णूचा अवतार आहे, त्याला हळद कुंकू व्हायचे, नारळ उदबत्ती दाखवून त्याला परत पाण्यात सोडून द्यायचे, जाळं कापून ते त्याला सोडायचे. त्यावेळेला काय नुकसान होतं कधीही विचार नाही. ट्रॉलर नेटमध्ये सुद्धा अडकलेली कासवं जर जिवंत असतील तर ट्रॉलर नेट ज्यांच्या कोणाच्या आहेत तर त्यांनीसुद्धा जिवंत कासवं अशी जाळं कापून पाण्यात परत सोडलेली आहेत. जी मेलेली असतील त्यांना तसंच सोडलं जातं, पण जाळं कापल्यानंतर त्यावेळेला त्यांना जो काय बायकॅच मिळतो किंवा ते जे मासे मिळतात ते सुद्धा कधीकधी त्याच्यातनं निसटून जातात. म्हणजे जाळं फाटतं एक नुकसान, मासे गेले दुसरं नुकसान, पुढचे काही दिवस ते जाळं शिवून होईपर्यंत परत मच्छीमारी करू शकत नाहीत, नाहीतर नवीन जाळं घ्यायचं असतं. तर त्याच्याचमुळे मॅनग्रोव्ह फाउंडेशन, मॅनग्रोव्ह सेलनी त्यांच्यासाठी एक कॉम्पन्सेशन स्कीम लॉन्च केली की अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं समुद्री कासव किंवा दुर्मिळ होत चाललेला समुद्री जीव जर जाळ्यामध्ये सापडला आणि त्यांनी जाळं कापून जर त्याला जिवंत पाण्यात सोडलं तर त्यावेळेचे त्यांनी फोटोज व्हिडिओज काढायचे असतात, त्याच्यामध्ये बोटीचा रजिस्टर नंबर वगैरे सगळं यायला पाहिजे. फिशरीज डिपार्टमेंटला एक फॉर्म दिला गेला, त्यात तो फॉर्म त्या मच्छीमारांनी भरायचा आणि ते व्हिडिओज त्यांनी तिथे सबमिट CD किंवा पेनड्राईव्हवरनं करायचे. 25,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई आपण त्यांना द्यायला सुरुवात केली आणि तिथे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती 5ही प्रजातीची समुद्री कासवं पोहण्यासाठी येतात आणि मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात. हे आपल्याला पहिल्यांदा व्हिडिओग्राफिक रेकॉर्ड्स मिळायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये तुम्ही दिव्यागर नाव ऐकलं असेल, दिव्यागरच्या जवळ दिघी नावाची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये आपल्याला लेदरबॅक कासव मिळालं, जे जगाचा प्रवास करणारं जगातलं सगळ्यात मोठं कासव आहे, ते ह्या खाडीपर्यंत येतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये जो एक गैरसमज होता किंवा आपल्या सगळ्यांमध्ये एक असतं की आपलं समुद्रकिनारे फार प्रदूषित आहेत, तर तसं नसून त्या खाड्यांमध्ये आजही त्यांचं खाणं आहे म्हणून खाण्याच्या शोधात ते इथपर्यंत येत आहेत, हे तिथे लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर आत्ता आपल्याकडे बऱ्याच मोठ्या संख्येने, म्हणजे आकडा सांगायचा झाला तर काही लाखांमध्ये आहे की कॉम्पन्सेट केलं गेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती मच्छीमारांची एक मोठी टीम आपल्यासाठी पाण्यामध्ये काम करते आणि त्यांच्याचकडनं आपल्याला इथे व्हेल कुठे दिसतात, व्हेल शार्क जाळ्यांमध्ये अडकलेले, ह्या सगळ्या गोष्टीचे रिपोर्ट आपल्याला यायला लागलेत. आणि आता चांगल्या पद्धतीने काम पाण्यामध्येही सुरू आहे आणि किनारपट्टीवरतीही सुरू आहे. आणि म्हणून खरं तर गेल्या 4-5 वर्षांमध्ये जे आकडे वाढलेत ते दुपटीने वाढायला सुरुवात झाली, कारण मादी मरण्याची संख्याही आता कमी व्हायला लागली आहे. थँक्यू. हां, साधारणपणे साधारणपणे 80 ते 100 वर्ष ह्या समुद्री कासवांचं आयुष्य असतं.
गोड्या पाण्यातलं कासव आणि समुद्री कासव दोन्हीही 80 ते 100 वर्षापर्यंत जगतात. एक गैरसमज असा होता की समुद्रातलं कासव आहे खूप मोठं असतं तर ते 250-300 वर्षापर्यंत जगतं. तर सिंगापूरला वगैरे जी झूमध्ये कासव आहेत जे डोम शेपमध्ये शेल असतो आणि पाय हत्तीसारखे गोल असतात, जी गवतावरती राहतात, ती कासवं खरं तर 250 ते 300 वर्षापर्यंत जगतात. समुद्री कासवं 80 ते 100 वर्षापर्यंत जगतात. आणि मी लॉगरहेड जातीचं साधारण 200 किलोपर्यंत भरलेलं सगळ्यात मोठं कासव बघितलं आहे. आपल्याकडे भारतीय उपखंडांमध्ये ज्या 5 स्पेशीज आढळतात त्यातल्या 4 मी पाहिल्यात. आणि मी अजूनपर्यंत थांबलो होतो अंदमानला जायचा, कारण मला अंदमानला जायचं होतं 2च गोष्टींसाठी. एक तर सावरकरांचं सेल्युलर जेल आणि त्यांचं तिथलं सगळं काही आयुष्य तिथे घालवलेलं आहे त्याची माहिती आणि प्रत्यक्ष बघण्यासाठी, आणि दुसरं लेदरबॅकचं नेस्टिंग बघण्यासाठी. तर त्याच्यामुळे मी थांबलेलो होतो आणि कदाचित पुढच्या वर्षी माझं ते स्वप्न पूर्ण होतं आहे, कारण WIAने यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती एक टीम अंदमानमध्ये उतरवलेली आहे लेदरबॅकच्या नेस्टिंगवरती अभ्यास करण्यासाठी. म्हणजे असं होतं की इथली घडी बसवायची आहे म्हणून खरं तर मी नाही सांगितलं, नाही तर मलाही विचारणा करण्यात आली होती की फील्डवरचा माणूस आहेस तर तू लेदरबॅकच्या कामासाठी येतोस का. तर मला असं होतं की इथली घडी जर बसलेली नसताना मी इथून उठून गेलो तर कदाचित पुढच्या वर्षीची इथली घडी उसकडेल. तर त्याच्यामुळे म्हणून मी नाही सांगितलं. पण जी टीम गेली आहे त्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे की जेव्हा नेस्टिंग सुरू होईल तेव्हा कळवायचं, आम्ही अंदमानला पोचून एकदा तरी त्या लेदरबॅकला बघायचं आहे. त्याच्यामुळे भारतीय उपखंडात सापडणाऱ्या फक्त लेदरबॅकला बघायचं शिल्लक आहे. बाकी सगळ्या प्रजाती माझ्या बघून झालेल्या आहेत. विचारायचं होतं, आत्ता 2024-25 मध्ये आत्ता आपण जे काही बघतो बेबी टर्टल, तर आत्ता किती मादी आल्या नोव्हेंबर पासून? माद्या किती आल्यात त्याचा आकडा आपल्याला कन्फर्म नाही आहे. त्याच्याचसाठी आपण असे मेटल टॅग्स लावतोय, कारण प्रत्येक मादीला जेव्हा टॅग असेल तेव्हा इंडिव्हिज्युअल ओळखणं खूप सोपं होईल. कारण प्रत्येक बीच मॅनेजर एवढा एफिशियंट नसेल की तो व्यवस्थित फोटो काढेलच तिचा. पण टॅगच्या नंबरवरनं आपल्याला कळलं की कुठल्या नंबरची कुठे टॅग केली होती आणि ती कुठे आली आहे, त्याच्यावरनं आपल्याला किती माद्या आल्यात, तीच रिपीट झाली आहे का, त्याचा अभ्यासही आपला होईल.